मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील राजकीय फैरी उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत। मराठा आंदोलन पेटल्यानंतर त्या विरोधात ओबीसी आंदोलन उभं करण्यात छगन भुजबळ यांनी जाहीर प्रयत्न केले। ओबीसी आरक्षण बचावाच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील ओबीसी एकवटण्याचा प्रयत्न केला। मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत, तर मराठ्यांना ओबीसीत घेऊ नका यासाठी भुजबळांनी दंड थोपटले आहे। आता जरांगे पाटील यांनी भुजबळ यांचं हे आवाहन स्वीकारलं आहे। वेळ आल्यावर सांगू त्यांना दम निघणार नाही, असा चिमटा जरांगे पाटील यांनी भुजबळांचा काढला। तुम्ही 8 म्हणता आम्ही 16 जागा निवडून आणल्या तर तुमचं आरक्षण सोडणार का? आम्हाला ओबीसीत घ्याल का? धनगरांना एसटी आरक्षण देणार का? राजकारण सोडून द्याल का? गोरगरिबाला विरोध चाललाय तो बंद कराल का? ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण असून त्याला विरोध करत आहात ते बंद करणार का? अशा प्रश्नाच्या फैरी जरांगे यांनी लगावल्या। केवळ नुसतं बोलायचं म्हणून बोलत आहात का, असा टोला पण त्यांनी लगावला। आम्ही दुप्पट जागा आणू, तुम्ही सर्व आरक्षण सोडून देणार का? जातीय तेढ निर्माण केली त्यापासून लांब जाणार का? तुमचे विचार थांबवा ना, जाहीरपणे सांगा आम्ही 16 जागा निवडून आणतो, असे आवाहन जरांगे पाटील यांनी स्वीकारलं। आरक्षण हा राजकीय आणि वादाचा मुद्दा नाही, याला सामंजस्य लागतं, मनाचा मोठेपणा हवा। सर्व मलाच हवं असं भुजबळांसारखं माणूस नसावा। माणुसकी धर्मातून या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे। आरक्षण म्हणजे राजकारण असेल असं त्यांना वाटत आहे, आरक्षण म्हणजे शत्रुत्व आहे असं भुजबळांना वाटलं पाहिजे। आरक्षणात जात तोलू नये, सुविधा माणुसकी धर्म पाहिला पाहिजे, हा वादाचा विषय नाही। या राजकारण्यांनी राजकीय स्वार्थासाठी गरिबांना मारलं जात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली।